तुमचे सर्वांचे उज्ज्वला होम स्टाईल कुकिंग या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीचे थालीपीठ. त्यासाठी घेतलेलं आहे 2 कप ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. तर त्यासाठी मी लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर ओवा घेतलेला आहे, तीळ घेतलेले आहे आणि जिरे घेतलेले आहे, हळद आणि मीठ, कांदा घेतला, कोथिंबीर पण घेतलेली आहे. आणि हे सगळं मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. त्यानंतर आता पिठामध्ये आपण मिरची आणि लसूण टाकून घेऊ. त्यानंतर मीठ टाकलं, जिरे टाकले, तीळ टाकले, ओवा टाकला, हळद टाकली, कांदा पण टाकून घेतलेला आहे त्यात. आणि त्याचबरोबर आता आपण कोथिंबीर पण त्याच्यात टाकून घेणार आहोत. तर हे सगळं व्यवस्थित कोथिंबिरीमध्येच मळून घ्यायचं आणि गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा. अगोदरच पाणी टाकून मळायचं नसतं हे पीठ. तर अशा प्रकारे गरजेनुसार पाणी टाकून मी व्यवस्थित असं पीठ मळून घेते. बघू शकता तुम्ही, खूप छान असं पीठ मळून झालं. त्याला तेल पण लावलेलं आहे. 5 मिनटासाठी 10 मिनटासाठी आपण झाकण ठेवूया त्यावरती आणि 10 मिनटानंतर आपण थालीपीठ बनवायला घेणार आहोत. सर्वप्रथम पाण्याचा हात लावून गोळा करून घेतला. त्यानंतर हाताला तेल लावलं, खाली पोळपाटावरती कागद ठेवला, कागदाला तेल लावून घेतलं आणि आता आपण थालीपीठ व्यवस्थित थापून घेऊ. त्यानंतर वरतून कागद पण ठेवला आणि लाटण्याच्या साहाय्याने चपातीसारखं आपण लाटून घेणार आहोत. थोडं लाटून झाल्यानंतर फिरून अशा प्रकारे पूर्ण थालीपीठ गोलाकार आकारात लाटून घेतलं. त्यानंतर तवा ठेवलेला आहे, त्यावर तेल टाकून घेतलं आणि त्यावर टाकणार आहोत आपण थालीपीठ. थालीपीठ टाकल्यानंतर जे होल पाडलेले आहे त्यात तेल सोडल्यावर थालीपीठ एकदम कुरकुरीत होतं. आणि पूर्ण थालीपीठला पण तेल फिरवून घ्यायचं. त्यानंतर उलटं करून घ्यायचं. व्यवस्थित पूर्ण भाजून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, किती छान असं थालीपीठ बनवून रेडी झालेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व थालीपीठ बनवून घेतले. तर दह्यासोबत थालीपीठ खूपच छान लागतात. तर तुम्हाला कसे वाटले हे मला नक्कीच सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.